नमस्कार बालमित्रांनो, तुमच्या आवडत्या न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो घटक म्हणजे मानसिक क्षमता चाचणी। बघा, नवोदयची 5वीची जी परीक्षा आहे त्यामध्ये कोणत्या घटकाला किती महत्त्व आहे हे माहित असणं आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे ते मानसिक क्षमता चाचणी या घटकामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणं, तरच आपण नवोदयच्या अगदी जवळ जाऊ शकतो। तर पहा, 5वी नवोदय मध्ये प्रवेश परीक्षेमध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये पहिला घटक आहे मानसिक क्षमता चाचणी। मानसिक क्षमता चाचणी जिला आपण काय म्हणतो, बुद्धिमापन म्हणतो। काय म्हणतो? बुद्धिमापन असं म्हणतो। बुद्धिमापन म्हणजेच किंवा आकृत्या पण आपण म्हणत असतो। काय म्हणत असतो? आकृत्या। या घटकाचं वेटेज किती आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून? परीक्षेला किती प्रश्न येतात हे तुम्हाला माहित असणं महत्त्वाचं आहे। त्यामध्ये आपल्याला माहित आहे 40 प्रश्न आपल्याला येणार आहेत। किती प्रश्न येणार आहेत? 40 प्रश्न येणार आहेत आणि त्याचे गुण किती असणार आहेत? 50 गुण असणार आहेत। 40 प्रश्न 50 गुण। बघा, सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा मार्क देणारा हा घटक आहे। त्यानंतरचा जो घटक आहे तो घटक आहे अंकगणित। अंकगणितामध्ये काय आहे तर प्रश्न किती असणार आहेत? 20 आणि गुण किती असणार आहेत त्यांना? 25। त्यानंतरचा घटक आहे तिसरा भाषा। त्यालाच आपण उतारे असं सुद्धा म्हणतो। काय म्हणतो? उतारे। 20, 25 गुण। प्रश्नांची संख्या झाली 40 आणि 20 60, 70 80 आणि गुणांची संख्या झाली 100। यावरून तुमच्या लक्षात येईल की मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन आणि आकृत्या या घटकाला सर्वात जास्त महत्त्वाचं स्थान आहे। 40 प्रश्न आहेत आणि नवोदयला लागण्याच्या दृष्टिकोनातून हे 40 प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। तुम्हाला आता हे स्ट्रक्चर तर कळालंच। तर त्यानंतर पहा, आपण आता मानसिक क्षमता चाचणी वेगळे पद शोधा पहिल्या आकृतीचा प्रकार आतापर्यंत आपण पाहिला। काय होतं त्या वेगळे पद शोधामध्ये? 3 आकृत्या कोणत्या तरी प्रकारे सारख्या होत्या आणि एक आकृती कशी होती? वेगळी होती। त्याचं उदाहरण देत असताना मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो। 3 मुलं उभा केलेत आपण आणि एक मुलगी उभा केली, तर मुलगी हा घटक वेगळा असल्यामुळं तो वेगळा आहे। याच्या उलट 3 मुली उभा केल्या आपण, एक मुलगी उभा केली, तर मुलगी ही घटक वेगळा असल्यामुळं ती वेगळे पद आहे। त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यायचं पहिला प्रकार पहा, तर वेगळे पद शोधा। काय होता? वेगळे पद शोधा। याची आपण आकृती आपल्याला आपण पाहिलेल्या आहेत वेगवेगळ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। वेगळे पद शोधा हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपण सारांश सगळ्यांचा घेणार आहोत। तर वेगळे पद शोधामध्ये काय 3 घटक सारखे असतात, एक घटक वेगळा असतो। काहीतरी घड्याळाच्या दिशेने आकृती फिरत असते किंवा एकमेकीवर 3 आकृत्या बसतात पण एक आकृती बसत नाही। हे झाला वेगळे पद शोधा। त्यानंतरचा आपण प्रकार पाहिला जुळणारी आकृती। जुळणारी काय? जुळणारी आकृती। जुळणाऱ्या आकृतीमध्ये आपण काय केलेलं आहे तर जुळणाऱ्या आकृतीमध्ये जुन्या सिलेबस मध्ये येण्यास नाव होतं तंतोतंत। तंतोतंत किंवा हुबेहूब, हुबेहूब हे नाव होतं। हे प्रकार पाहिला। याच्यामध्ये काय असतं, एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि 4 उत्तर आकृत्या असतात। काय असतं? 4 उत्तर आकृत्या असतात आणि हिच्यासारखीच कोणती आकृती आहे ती आपल्याला शोधायचं असतं। अतिशय सोपा प्रकार पाहिला आपण। तिला नाव आहे आता काय? जुळणारी, तंतोतंत किंवा हुबेहूब। त्यानंतरचा हा पहिला, हा दुसरा आणि तिसरा प्रकार कोणता होता? आकृती पूर्ण करा। आकृती
पूर्ण करा. आकृती पूर्ण करा यामध्ये आपण स्पष्टीकरणासही सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. इत्यंभूत माहिती जी की तुम्हाला सहज तुमच्या भाषेमध्ये सहज समजेल अशा भाषेमध्ये. आकृती पूर्ण करामध्ये जो तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे आकृत्यांचे हे 4 भाग आपल्याला लक्षात असणं महत्वाचं आहे. 1 2 3 4. बघा मी भाग कसे तयार केले. 1 2 3 4. तर बघा कधी कधी काय असतं, पहिला आणि दुसरा भाग काय असतो, आरशातील प्रतिबिंब असतं. आणि विचारलाय समजा चौथा भाग, तर आपल्याला पहिला आणि दुसरा आरसा आहे म्हणून तिसरा आणि चौथा आरसा करावा लागतो. कधी कधी असं असतं, पहिला आणि चौथा भाग पाण्यातील प्रतिबिंब आहे. पाणी आणि आरसा ह्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. तर बघा पहिला आणि चौथा भाग पाणी आहे म्हणून दुसरा आणि तिसरा भाग पाणी असेल. म्हणून ह्या ठिकाणी कोणती आकृती, जी की पाण्यातील प्रतिबिंब आहे, हे आकृती पूर्ण करा महत्वाचं आहे. त्यानंतर पुन्हा बघा याच्यामध्येच असं होतं, पहिला आणि तिसरा भाग पाणी होतं कधी कधी, म्हणून आपल्याला दुसरा विचारला असला तर सांगायला यायला पाहिजे. आणि चौथा विचारला असेल तरी आपल्याला चौथा भाग पण काढता आला पाहिजे. पहिल्यावरून तिसरं तर दुसऱ्यावरून चौथं अशा स्वरूपामध्ये आकृती पूर्ण करा. 4 भाग आकृत्यांचे, पर्यायाचे म्हणत नाही, आकृत्यांचे 4 भाग हे महत्वाचे असतात. हे जर एकदा तुम्ही पक्क डोक्यात शिकून घेतलं किंवा समजून घेतलं किंवा आकृत्या करत असताना फक्त उत्तर आलंय किंवा उत्तर लगेच येतंय आणि उत्तर बरोबर आहे असं करून चालणार नाही. कारण आपल्याला नवोदयला लागण्यासाठी 40 पैकी 40 आकृत्या येणं फारच महत्वाचं आहे. 40 पैकी 40 आकृत्या येणं फारच महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला उत्तर आलंय पण बाकीची उत्तरे का नाहीत उत्तरे, म्हणजे आपल्याला स्पष्टीकरण समजले, आकृती समजली. याचा अर्थ असा होत नाही की आपण जे आकृत्या करतोच त्याच परीक्षेत येणार आहेत. जशाला तशा आकृत्या येणार नाही, नवीन काहीतरी येणार. मग आपलं काम काय आहे, तर ज्या आकृत्या दिल्या त्याचं उत्तर येतंय, ठीक आहे उत्तरे आली, पण बाकीचे पर्याय तपासून पाहून 4 पर्याय का नाहीत उत्तर, हाच पर्याय काय. समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर सी पर्याय आहे, ए का नाही, बी का नाही आणि डी का नाही, हे आपल्याला सांगता येणं फार महत्वाचं आहे. मगच म्हणता येईल की आपण आकृत्या शिकत आहोत. काय करत आहोत, शिकत आहोत, त्याचं अध्ययन करत आहोत. नाहीतर असं म्हणता येईल की आपण पोपटपंची फक्त उत्तर पाठ करत आहोत. त्यानंतर आकृती पूर्ण करायचं तुम्हाला स्पष्टीकरण लक्षात आलं. 4 भाग महत्वाचे आहेत. आपण वेगळे पद शोधाचे व्हिडिओ वेगळे बनवलेले आहेत, जुळणारी आकृतीचे बनवलेले आहेत, आकृती पूर्ण करायचे पण बनवलेले आहे. आता त्यानंतर आज जो प्रकार आहे आपल्याला सुरू करायचा आहे, मालिका पूर्ण करा, ते पाहूयात. बघा मालिका पूर्ण करा आकृत्यांचा चौथा प्रकार आणि तुम्हाला फळ्यावर आकृती दिसते. यामध्ये नवोनीत प्रकाशनाचं जे पुस्तक आहे 2025चं ते काढूनच तुम्ही लेटेस्ट पुस्तक अद्ययावत सिलेबस नुसार आपण पाहत आहोत. तर याच्यामध्ये पहिली सूचना आपल्याला दिसते आणि त्या सूचनेनुसारच मी आकृती तुम्हाला घेतलेली आहे. बघा सूचना काय, आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्याच्या फिरण्याच्या दिशेत घटीवत किंवा त्याच्या विरुद्ध दिशेत प्रति घटीवत फिरतात, सरकतात. ही पहिली सूचना आहे मालिका पूर्ण करामध्ये. बघा आपण समजून घ्यायचं की आकृत्यामध्ये असं पण होऊ शकतं की ते चिन्ह जे आहे ते घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेत किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर फिरलं तर त्याला घटीवत म्हणायचंय. काय म्हणायचंय, शब्द महत्वाचे नाहीत, त्याचा अर्थ महत्वाचा आहे, समजून घेणं महत्वाचं आहे. घटीवत म्हणजे काय, तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणे. आणि प्रतिघटीवत तेच शब्द, त्याच्या विरुद्ध घड्याळ जसं फिरतं त्याच्या विरुद्ध, म्हणजे 12 वरचा काटा 9 वर येणे, 9 वरचा काटा 6 वर येणे, 6 वरचा काटा 3 वर येणे आणि 3 वरचा काटा 12 वर जाणे. त्याला काय म्हणता येईल आपल्याला, घड्याळाच्या उलट दिशेने. आणि 12 वरचा काटा 3 वर जाणे, 3 वरचा काटा 6 वर जाणे, 6 वरचा काटा 9 वर जाणे, 9 वरचा काटा 12 वर जाणे.
याला म्हणायचं घटीवत किंवा घड्याळाच्या दिशेनं म्हणा, सोपं. आता बघा पहिल्या आकृतीत तुमच्या लक्षात येईल काय झालंय. पहिल्या आकृतीमध्ये अधिकचं चिन्ह इथं आहे. दुसऱ्या आकृतीत कुठं गेलं हे बघा, इथं गेलं. माझ्या दोन्ही बोटाकडे लक्ष द्या. तिसऱ्या आकृतीत कुठं गेलं, इथं गेलं. आपण चौथी पण आकृती काढून टाकूया लगेच. बघा एक एक चिन्ह पाहूया. काही चिन्ह घड्याळाच्या दिशेने फिरतात, काही उलट दिशेने फिरतात. बघा अधिकचं चिन्ह इथं आहे पहिल्या आकृतीमध्ये. दुसऱ्या आकृतीमध्ये हे पहा इथं गेलं. तिसऱ्या आकृतीमध्ये पहा हे तिसरी आकृती त्याच्यामध्ये इथं गेलं. आता चौथ्या आकृतीत कुठं जाईल, इथं जाईल. ओके, झालं एक चिन्ह. आता बघा वर्तुळ पाहूया. पहिल्या आकृतीत कुठे आहे, इथं आहे. दुसऱ्या आकृतीत कुठे गेलं हे बघा, हे इथं गेलं म्हणजे इथं गेलं. तिसऱ्या आकृतीत कुठे गेलं हे पहा, वर्तुळ इथं गेलं. चौथ्या आकृतीत कुठं जाईल, इथं जाईल. किती सोपं. हे असं करायचं. म्हणजे ही आकृती कशी फिरते, वर्तुळ आणि अधिक कसं फिरते, घड्याळाच्या दिशेने फिरतात, म्हणजे त्याला घटीवत म्हणायचं. चला त्यानंतर पहा हे बरोबरच चिन्ह दिसते. बघा हे पहिल्या आकृतीत कुठं आहे, हे इथं आहे. दुसऱ्या आकृतीत कुठं आहे, इथं आहे. तिसऱ्या आकृतीत कुठं आहे हे बघा, हे इथं गेलं. चौथ्या आकृतीत कुठं आहे, मग आता इथं जाईल, हे की नाही. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. हे पहिल्या सूचनेनुसार आपण मालिका पूर्ण करा या घटकावर पाहिलं. आता आपण एक आणखी आकृती पाहू. मालिका पूर्ण करामध्ये आता आपण एक आकृती तुम्हाला दिसते. या आकृतीवर काळजीपूर्वक पाहिल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की हे काहीतरी म्हणजे फिरत आहे ही आकृती. पण याआधी आपण या गोष्टीकडे लक्षात ठेवायचंय की या आकृतीच्या प्रकारामध्ये पहिल्यांदा आपण नियम पाहितला की घटीवत किंवा विरुद्ध दिशेला. दुसरा नियम आहे या आकृतीकडे नंबर 1 ची आकृती आणि नंबर 3 ची आकृती यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय दिसते, तर पहिली आणि तिसरी आकृती सारखी आहे. काय आहे, सारखीच आहे. म्हणून दुसरी आणि चौथी आकृती सुद्धा सारखी असायला हवी, हा याच्यामध्ये नियम आहे. तर बघा मग याचं उत्तर काय येईल, याच्यासारखंच आहे. पहिली आणि तिसरी कशी आहे, बघा सारखंच आहे. पहिली आणि तिसरी सारखी आहे. मग दुसरी आणि चौथी कशी असणार, ही दुसरी आकृती आणि ही चौथी तयार होणार. म्हणजे उत्तर काय येणार आहे, हेच असंच येणार आहे. बघा हे उत्तर येणार आहे. म्हणजेच पहिली आणि तिसरी आकृतींची मालिका पूर्ण करा. याच्यामध्ये पहिली आणि तिसरी आकृती सारखी असल्यामुळे दुसरी आणि चौथी आकृती सारखी असायला हवी, हा एक नियम आहे. ही एक सूचना आहे. त्यानंतरची एक आकृती पाहूया आपण. त्यानंतरचं प्रश्न, नमुना प्रश्न तुम्हाला व्हाईट बोर्डवर आपल्याला दिसते. आणि नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये मालिका पूर्ण करा आकृत्यांचा चौथा प्रकार यामध्ये असं सांगितलेलं आहे की तिसरी सूचना अशी आहे की काही चिन्ह डावीकडे किंवा उजवीकडे व चिन्हांची संख्या वाढत जाते, घटत जाते, यावर आधारित एक आकृती आपण पाहणार आहोत. बघा इथं तुम्हाला दिसते. या आकृतीकडे काळजीपूर्वक पहा. इथं 1 आहे. किती आहे, 1. इथं किती झाल्या, 2. इथं किती झाल्या, 3. मग आता इथं किती होतील, 4. आलं लक्षात. त्यानंतर पहा या अशा रेषा ज्या दिसतात, इथं किती आहेत, 4. इथं किती झाल्या, 3, 2. मग इथं किती होतील, फक्त 1, है की नाही. आणि वरी 3 रेषा आहेत, इथं किती तयार होतील, 1, 2, 3, 4. हे उत्तर आपल्याला इथं पर्याय परीक्षेमध्ये गोल करायचा आहे. म्हणजे चिन्हांची हे बघा, आडव्या रेषांची संख्या काय व्हायली, वाढत चालली आणि ही कमी कमी होत चालली. यालाच बुद्धिमापन म्हणायचं, यालाच मानसिक क्षमता चाचणी म्हणायचं. तर अशा पद्धतीने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, हा आपला 10 नंबरचा व्हिडिओ असेल, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात स्वाध्यायामधल्या ज्या आकृत्या आहेत त्या क्रमाक्रमाने पाहणार आहोत. आज आपण मालिका पूर्ण करा व आतापर्यंत झालेल्या आकृत्या, वेगळे पद शोधा, जुळणारी मालिका जुळणारी, नंतर चौरस आकृती पूर्ण करा, त्यानंतरचा
मालिका पूर्ण करा याची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. सूचना वाचा, समजून घ्या, नवनीत प्रकाशनाचं पुस्तक जवळ ठेवा, परत सराव करा. उत्तर काय आहे यापेक्षा का नाही कोणतं आहे हे माहीत झाल्यानंतर का उत्तर नाही हे माहीत होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. न्यू नॉलेज हब यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थांबूयात, आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ.